आणि यांनाच काय नेमकं त्यांनी म्हणजे कामासाठी त्या सिद्धू मुसेवाला मर्डरमधला जो आरोपी आहे त्याचा हा नातेवाईक आहे. तर यांनी त्याला विचारलं की बाबा तू गँगसाठी काम करणार का, ते इंस्टाग्रामवर विचारलं, त्यांनी हो म्हटला. बाईट सुरू करू आपण नॉर्मली नका करू, एक स्टोरी घ्या आणि नंतर क्वेश्चन. सर हे सगळं प्रकरण काय आहे? कारण रावेतमध्ये मॉलवरती गोळीबार करण्यात आले आणि त्यानंतर 15 तारखेला संध्याकाळी 9 ते 9:15च्या दरम्यान AJ फर्निचर मॉल म्हणून रावेतला आहे, त्या ठिकाणी 5 ते 6 राऊंड फायर करण्यात आले. 2 लोक मोटरसायकलवर येऊन त्यांनी राऊंड फायर केले होते. त्याच्यानंतर आपण ते लोक ज्या पद्धतीनं निघून गेले त्या पद्धतीनं CCTV फुटेज तपासलं. एका ठिकाणी त्यांना असं वाटलं की CCTV फुटेज त्याच्या पुढचं आपल्याला मिळत नाही आहे. त्याच्यानंतर मग आपण ते आजूबाजूचे लॉज तपासले. तर रावेत पोलीस स्टेशनचे जे DBचे कर्मचारी होते त्यांना एका रूममध्ये एक आधार कार्ड मिळालं. त्या आधार कार्डच्या वर जो पत्ता नाव होतं त्याच्यात आधारे आपल्याला थोडं निष्पन्न झालं की हे आरोपी हरियाणाचे असतील. मग आपण हरियाणाला टीम पाठवली. टीम पाठवल्यानंतर मग त्यांना हरिद्वारमधून आपण 3 आरोपी ताब्यात घेतलेले. बस. त्यांच्याकडून किती गोळ्या जप्त करण्यात आल्या, पिस्तूल जप्त? नाही, त्याच्यामध्ये आता रिकव्हरी अजून व्हायची आहे. इनिशियल इंट्रॉगेशनमध्ये असं आहे की त्यांना जवळपास 2 वेपन देण्यात आले, 23 राऊंड देण्यात आले होते आणि त्यांचं फायरिंगचं प्रशिक्षण पण सोनीपतला घेण्यात आलं होतं आणि वेपन चंदीगडला दिले होते आणि 50,000 त्यांच्या SBIच्या बँक अकाउंटवर त्यांना देण्यात आले होते आणि 2.5 लाख टोटल मिळणार होते अर्जू बिश्नोईकडून. सर कुणी दिले होते, का दिले होते हे? म्हणजे अर्जू बिश्नोईने दिले होते आणि त्यांनी हे काम दिलं होतं की ह्यांच्या तिथे जाऊन तुम्ही फायर करा म्हणून. मारणारा ही बिश्नोई आहे आणि जो दुकानदार आहे तो ही बिश्नोई आहे ना, योगायोग आहे तो. नाही, त्याच्यामध्ये हा जो मॉलवाला आहे त्याला किती खंडणी मागण्यात आली होती? 2 कोटी रुपये मागितले ते. त्याच्यापैकी काही पैसे दिले होते की नाही, त्यांनी फोन बंद करून टाकला. त्याला 7 मेला पहिल्यांदा खंडणी मागितली, त्याच्यानंतर त्यांनी काही रिस्पॉन्स त्यांना दिलेला नाही. सर यापूर्वी पण पिंपरी चिंचवडमध्ये 2-3 जणांना अशा प्रकारे बिश्नोई गँगला धमकी दिली होती. त्या धमकीशी या आरोपीचा काही संबंध आहे का? नाही, आता ते चौकशी आणि ती कळेल ना आपल्याला. एक संत तुकाराम नगरला गुन्हा दाखल होता ते सनी वागचौरेविरुद्ध, त्यालाही फोन आला होता. नंतर दुसरं आहे ते आपलं वीर फर्निचर आहे, त्यांनाही फोन आला होता, त्यांनी फोन बंद केला होता. परंतु सोशल मीडियावर पोस्ट आली होती. नाही, सोशल मीडियावर मी भाष्य नाही करू शकत. सोशल मीडियावर मी काही भाष्य करू शकत नाही. पण ते अशोक बिश्नोई जे आहेत त्यांच्यावरती ॲलिगेशन करण्यात आलं होतं ते MD ड्रग्सचे तस्कर आहेत. मी काय सांगतो त्याच्याबद्दल, सोशल मीडियाबद्दल मला काही माहीत नाही. आम्ही गुन्हेगारांचा शोध घेत हा तपास पूर्ण केलेला आहे. तर त्या अनुषंगाने आपण तपास काही करणार आहे? तपासाचा भागामध्ये आम्हाला वाटलं की काही लिंकेज आहे तर आम्ही तपास करू ना. ठीक. अशोक जैनवर आरोप करण्यात आले होते MD ड्रग्सचा विक्रेता, त्या दृष्टीने मी करता येईल. त्याचं झालं ना उत्तर बाबा देऊन. या तिघांच्याही सुरक्षेचे काय पुढे आपण हे करतो ज्यांना धमक्या आलेल्या? त्यांना 8 दिवस आता कस्टडी मिळालेली आहे आरोपींची. तपासात सगळं सिद्ध होईल. धमक्या आलेल्या आहेत व्यापाऱ्यांना किंवा त्यांच्या सुरक्षेत त्यांना सुरक्षा दिलेली आहे ना ऑलरेडी. तिघांना येईल. हो, सगळ्यांना सुरक्षा दिलेली आहे. 3 आणि 2 असे 5 आरोपी तर आहेत आपल्याकडे. म्हणजे शुभम लोणकर, लॉरेन्स बिश्नोई, अर्जू बिश्नोई. आता अर्जू बिश्नोई अजून एका वाढेवर होईल. हे 6 आरोपी. 6 अर्जू बिश्नोई, शुभम लोणकर आणि हे 3 असे 5 आरोपी होतील. हिंदी आयडी बैठ